श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। मी ना आज सावड द्यायला आले होते माझ्या आईच्या त्यांच्याच वावरामध्ये। त्यांना ना डाखळ लावायची होती, म्हणजे आष्टर, आणि बोली केली होती की मी दुपारपर्यंतच आहे ना लावू लागणार आहे, दुपारून घरी जाणार आहे। आता दुपार झाली होती, ते लावत होते आणि आता मी घरी चालले होते। इथं बाजूला आहे ना सगळ्यांचे आहेत ना वावरात ज्याचे त्याचे आहेत ना काही कामं चालले होते। आता इथं काही मका कापतात आहेत, समोरच्या वावरात आहे ना बाजरी काढायचं काम चालू आहे, आणि इकडं बाजूला लगेच आहे ना कांद्या करता किंवा डाखळी करताय ना वावर वाढायचं काम चालू आहे। शेती म्हटलं ना हे सगळे कामं आलेच आहेत, ज्याचे त्याचे आहेत ना रोज काही ना काही वेगळे कामं असतात। आणि मग आता विसर्जन करायचं बाप्पांना म्हटलं तर मोदक झालेच पाहिजेलेत। मग आहे ना लवकर घरी येऊन आहे ना मोदक बनवायला घेतले, आणि आज शेवटची बाप्पांची आरती ना मी घेतली। म्हटलं आता आहे ना परत काही चान्स नाही आहे, डायरेक्ट पुढल्याच वर्षी आरती घ्यावं लागणार आहे। आणि जो आमचा सार्वजनिक गणपती आहे गावातला, त्याच गणपतीमध्ये ना आम्ही गणपती बाप्पांना विसर्जन करायला आणलं होतं घरच्या। विसर्जनाकरता ना आम्ही DJ न लावताय ना, जे टाळकरी छोटे मुलं राहतात ना वारकरी संप्रदायाचे, त्यांना बोलवलं होतं, आणि सगळ्यांनी ना तशीच मिरवणूक काढली होती बाप्पांना विसर्जन करण्याकरता। आणि त्यामुळेच आहेत ना एवढ्या बायका जमा झाल्या होत्या, नाहीतर ना DJ जर असला ना त्या धांगडधिंग्यामध्ये ना बायका काही येतच नाही आहेत, आणि सगळे जे पोरच राहतात। पण बायका आल्यामुळे ना शोभा आली विसर्जनाला। आमच्या गावामध्ये ना असे धार्मिक कामामध्ये ना बायका आवर्जून येतात, मग रानातले कामं असले ना तरी चालते। तर सगळ्या बायका आहेत ना दुपारूनच रानातून घरी आल्या, आणि सगळ्यांना ह्या मिरवणुकीमध्ये ना सामील झाल्या। DJ न लावता आम्ही आहे ना असं हरिभक्त परायणाच्या आहे ना वाद्यामध्ये आहे ना गणपती बाप्पांना आहे ना विसर्जन केलं होतं। 10 दिवस आपण मनोभावाने पूजा करतो, पाठ करतो, आणि ज्या DJच्या धांगडधिंग्यामध्ये आहे ना गणपती विसर्जन करता अशा छान प्रकारे आम्ही ना गणपती बाप्पा विसर्जन केले। तुम्हाला माझी जर्नी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर करा। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।